काळात चोऱ्या कशाच्या व्हायच्या? होत ना, कशाच्या? अन्नधान्याच्या होत नाही. कारण काळ बदलला की एक एक वस्तीचा लोप होतो आणि एकेका गोष्टीचा उदय होतो. पूर्वीच्या कालखंडामध्ये अन्नधान्याला इतकी किंमत होती की पूर्वीच्या काळी घरी जर 10 माणसाचं जर कुटुंब जर असलं तर पावशेर बाजारात नव्हतं सगळं. नाम वाया नाही जात. ज्याचं नाम केलं तुम्ही, भगवंताचं नामस्मरण जर केलं तर भगवंत कोणत्या रूपात येतील आणि तुमचं काम करून जातील हे सांगता येत नाही. पूर्वीच्या काळी असाच कालखंड. कामामध्ये मी ते मग सुरुवातीलाही सांगितलं की महिला मंडळच्या ना पुरुष मंडळपेक्षा जास्त कामा भगवंताचं नामस्मरण होते. जनाबाई 14 माणसाचं कुटुंब करत. नारा मारा, विठा गोंदा, साखराई, लाडाई, दामू शेटी, गोणाई, 14 माणसाचं कुटुंबाचं काम केल्यानंतरही जनाबाई आनंदानं काम करत. अटी तो 2 पोटन खिचडीन बोंड तरी म्हणतात काम होत नाही. 14 माणसाचं काम करून पण याला काय होतं, जनाबाईचा स्पर्श ज्या वस्तूला झाला तर गौरी विठ्ठल विठ्ठल बोलत नाही. भगवंत अजूनही तुमचं आपलं काम करण्यासाठी मोकळे आहेत, पण भगवंताला तसं बोलावं लागेल. पूर्वीचा कालखंड जनाबाई जात्यावर बसायच्या तर भगवंताला विठेवर करमत नव्हतं. अजूनही भगवंताला तिथं करमत नाही, तसं बोलावं लागेल भगवंताला. पावशेर बाजरं घ्यायच्या जनाबाई आणि जात्यावर बसायच्या आणि भगवंताला विनंती करायचं, भगवंता 14 जणांचं कुटुंब आहे, पावशेर बाजार आहे, या पावशेर बाजारामध्ये 14 जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल? आता अन्नधान्याला किंमत नाही आहे का? वावरात थप्प्याच्या थप्प्यात नेल्या कोण चोरू, पण पहिले उभच सोंगून नेत नाही, नेत ना. म्हणजे काळ लोपला. आता कायले डिमांड आलं, पैसे आलं. जनाबाई बसायच्या दळायला आणि भगवंत विटेवरून जनाबाईचा दळण दळायला येत. पण जनाबाईचे शब्द तसे होते, अजूनही तुम्ही भगवंताला देवघरा आला भक्ती भावाने, मनाभावापासून तुम्ही देवाला एकदार बोलवून पा, भगवंत तुमचं जनाबाई सारखं काम करण्यासाठी तयार राहतील. काय म्हणत जनाबाई? जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठल काही नाही. भगवंता 14 माणसाचं कुटुंब आहे, पावशेर बाजार आहे, पण काय करावं रे? पण भगवंता तुझा जर या जर जात्याला हात लागला आणि या जर पिठाला जर हात जर लागला, पण भगवंत म्हणत जनाबाई मी घेसी तेव्हा देसी, काही हरकत नाही भगवंता. अरे मला तर हे 10-12 किलोच जातं ओळायचं काम आहे, पण भगवंता विश्वाचे तू फिरविसी जाते, पीठ पाठी सी दैवाचे, जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठल